शिवसेना कोणाची आणि शिवसेना नेमकी कोणाला मिळणार हा प्रश्न गेली कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा विषय आहे। शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे वेगळे झाले, त्यानंतर पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोणाचं यावरून निवडणूक आयोगापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई सुरू आहे। कित्येक वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। अनेक युक्तिवाद झाले, अनेक तारखा झाल्या, पण अजूनही या प्रकरणाचा अंतिम निकाल काही लागला नाही। मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे। आणि त्यातच आता वकील असीम सरोदे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। कारण असीम सरोदे यांनी थेट दावा केलाय की धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं आणि शिवसेना ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळू शकते। नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत आलंय हे आधी समजून घेऊया। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात मोठं सत्तानाट्य पाहायला मिळालं। शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक आमदार गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असे दोन गट तयार झालेत। यानंतर खरी लढाई सुरू झाली ती शिवसेना पक्षाचं नाव आणि या पक्षाचं पारंपरिक धनुष्यबाण हे चिन्ह हे नक्की कोण वापरणार याची लढाई। हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत गेलं। निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव दिलं आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा त्यांनाच दिलं। त्यानंतर ठाकरे गटानं या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आता सुनावणी सुरू आहे। गेले काही दिवस झाले आपण पाहतोय सुनावण्यांपासून ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडतायत आणि बुधवारी झालेल्या सुनावणीत सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदापासून ते निवडणूक आयोगाच्या निर्णयापर्यंत अनेक मुद्द्यांवर जोरदार असा युक्तिवाद केला। कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की एकनाथ शिंदे यांना केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री पद देण्यात आलं। मात्र मुख्यमंत्री पद देताना त्यावेळची घटनात्मक परिस्थिती आणि सत्य काय आहे याची योग्य तपासणी करण्यात आली नाही। त्यामुळे शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी झालेली निवडच बेकायदेशीर होती असा दावा सिब्बलांनी केला। याच सुनावणीत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा जोरदार प्रश्न उपस्थित केले। 1999च्या शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं हे निवडणूक आयोगाला 2026 मध्ये कसं कळलं असा सवाल त्यांनी केला। निवडणूक आयोग आपल्या सोयीनुसार निर्णय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं यावर सुनावणी होणार आहे। आणि याच वेळी वकील असीम सरोदे यांनी केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरतोय। असीम सरोदे म्हणाले की पुढच्या महिनाभरामध्ये या प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या मते धनुष्यबाण हे चिन्ह आता गोठवलं जाऊ शकतं। म्हणजे काय तर धनुष्यबाण हे चिन्ह जे आपण पारंपरिकपणे कित्येक वर्ष पाहतोय हे चिन्ह ना एकनाथ शिंदे यांच्या गटाला वापरता येईल ना उद्धव ठाकरे यांच्या गटाला वापरता येईल। दोन्ही गटांकडून हे चिन्ह वापरण्यावर बंदी येऊ शकते असा अंदाज सरोदे यांनी व्यक्त केलाय। पण त्याचबरोबर त्यांनी आणखी एक मोठा दावा केला की शिवसेना पक्षाचं नाव पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं असं ते म्हणाले। आणि जर असं झालं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला काय करावं लागेल यावर सुद्धा असीम सरोदे यांनी भाष्य केले। त्यांच्या मते शिंदे गटाला नवीन चिन्ह घ्यावं लागू शकतं किंवा एकनाथ शिंदे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता तरी आहे। दरम्यान असीम सरोदे यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा गंभीर आरोप केले। निवडणूक आयोगानं आपली स्वायत्ता आणि स्वतंत्रपणा बाजूला ठेवून भाजपच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप त्यांनी केलाय। निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था न राहता भाजपची बी टीम झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुढची सुनावणी आणि त्यानंतर येणारा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण हा फक्त एका पक्षाच्या नावाचा किंवा एका चिन्हाचा वाद नाही। शिवसेना नेमकी कोणाची, पक्षाची खरी ओळख कोणाची आणि निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कायम राहणार की त्याला सुप्रीम कोर्टाकडून धक्का बसणार या सगळ्याच गोष्टींवरती या निकालातून स्पष्टता येऊ शकते। आणि जर असीम सरोदे यांचा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर होऊ शकतो। धनुष्यबाण गोठणार का, शिवसेना पुन्हा ठाकरेंना मिळणार का आणि एकनाथ शिंदेच्या गटाचं पुढे काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागली आहेत। त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र।